बीडमध्ये आष्टी आणि आष्टी तालुक्यात कारखेत बुद्रुक येथे झालेलं कांड आहे. अनेकदा पाहिलं जातं काही लोकांचं लग्न लवकर होत नाहीत, त्यांना योग्य जोडीदार मिळत नाही. त्यामागे अनेक कारणं असू शकतात. सामाजिक असू शकतं, आर्थिक असू शकतं, मानसिक असू शकतं किंवा वैयक्तिक कारण असू शकतं. सामाजिक कारण म्हणलं तर समाजात शेजारी पाजारी जमवू देत नाहीत, गाववाले जमवू देत नाहीत, भावकी बाराची असते. आर्थिक लिहायला गेलं पैसा नाही, नोकरी नाही म्हणून जमत नाही. अशात जर जमल नसल, आता पैसा असून पण जमून फायदा नाही. जसं कालचं राजा रघुवंशी याचं कांड पाहिलंच तुम्ही. आणि वैयक्तिक कारण काही पण असू शकतं, यामुळे काही लग्न जमत नाहीत. आता महाराष्ट्रात लग्नच होईनात, त्यातली त्यात जर बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहिली, 35 वर्ष झालं लग्न नाहीत. त्यामुळे बघा, विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये शरद पवार उमेदवार गटाचे एक राजेशसाहेब देशमुख यांनी मी आमदार झालो तर सगळ्या पोराचे लग्न करून देतो असं एक अजब आश्वासन दिलं होतं. बघा, त्यांना पण माहिती आहे तुमची आमची परिस्थिती काय आहे. सध्या याचाच फायदा घेत बीड जिल्ह्यात ज्यांची लग्न होत नाहीत, जे लग्नाळू आहेत, या मुलाचं लग्न लावून देतो असं म्हणून फसवणारी जी टोळी आहे ती समोर आली. आष्टी तालुक्यात आंभोरा पोलीस स्टेशनमध्ये आणि वडवणीमध्ये 2 गुन्हे दाखल झालेत. आता आष्टी तालुक्यात कारखेल बुद्रुक येथे एका मुलाचा विवाह होत नसल्यामुळं काही टाग्यांनी मध्यस्थी केली आणि यासाठी मुलाच्या कुटुंबाने मध्यस्थी करणाऱ्याला जवळपास 5.6 लाख रुपये दिले. पैसे देऊन देखील नवविवाहित पत्नी सोबत राहत नव्हती, दुसऱ्या दिवशी पळून गेली. त्यांचा हा प्लान असतो, लगेच निघून जायचं, खोटा आरोप लावायचा आणि धुवून टाकायची. आता जी वडवणीत कांड झाले ते तुम्हाला माहिती आहे. तो ऊसतोड करणारा मुलगा आणि त्यांनी पण 3 लाख रुपये दिलं होतं. नाशिकमधील सिन्नरची मुलगी, लग्न लागलं, सगळं झालं, 16 करायचा ठरवला. त्या लोकांनी 2-3 दिवसात 16 करू असं बोलले आणि मग पूजेसाठी ती बसली. 2-3 दिवसानंतर पोरगी पाहुणे रावळे गावातले सगळं काय पूजा चालू होती. कोण स्वयंपाक बनवत होतं, कोण चहा पाणी करत होतं, सगळं काय थाटामाटात चालू होतं. त्यातून पूजेसाठी नवरा नवरी बसलेले असतात. नवरी उठते, 2 मिनटं कॉल करून येते, म्हणून भिंतीच्या साईडला जाते आणि फोनवर बोलते, येऊन पूजेला डबल बसते. आता पूजा चालू होती, काही लोक जेवण बनवत होते, पाहुणे रावळ्याचं काही चहा पाणी चालू होतं. ही नवरी नाशिककडली असल्यामुळं थोडा उशीर होतो. त्यात एक गाडी येते. गाडी आल्यानंतर 2 बाया खाली उतरतात आणि नवरी पूजेसाठी बसली असते. तिने पाहते, पाहिल्यावरती उठते, रडायला हल्ला चालू करते, मला घरात राहायचंच नाही, मला खूप त्रास आहे, माझा छळ होतोय, हे ते असं कहाणी गाते. आणि हा प्रकार इतका गजब वाटतो. 2 दिवस झाला नाही त्याला काय त्रास असणार त्या बाईला. मग लोकांनी, गावकऱ्यांनी, काही लोकांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली जाते आणि कंप्लेंट केल्यानंतर या लोकांना ताब्यात घेतलं जातं. हा त्या लोकांनी रचलेला कट असतो, पैसे घेण्यासाठी एक केलेला असतो, बहाणा असतो. आणि पोलीस स्टेशनमध्ये ही बातमी जेव्हा पोहोचते तर सगळ्या लोकांना अटक केली जाते. वडवणी झालं, आष्टी झालं, असेच 2 जागा ठिकाणी कांड घडलेले आहेत. त्यामुळं सावध राहा, सतर्क राहा. असे कोणाला पैसे देऊ नका, कोणाच्या जाळ्यात अडकू नका. खूप लोकांना पैसे देऊन असं फसवलेलं आहे, खूप लोकांना. काही जणांचे तर ते हातीच लागले नाहीत अजून, त्यांनी कंप्लेंट पण केली नाही. झाकली 6 लाखाची, पैसे पण दिले, ती निघून पण गेली. कोणाला 1 नाही, 2 नाही, काही नाही. तर या गोष्टीपासून सावध राहा, सतर्क राहा. असं काही झालं तर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधा. धन्यवाद.